नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. 20 लाख लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा धक्का बहिणींना या ठिकाणी बसलेला आहे. कारण बहिणींनो, 20 लाख महिला ज्या लाभ घेत होत्या, तर अशा बहिणींचा लाभ आता या ठिकाणी बंद झालेला आहे. दुसरी गोष्ट, KYCमधील चुकांमुळे हा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा पडताळणीमध्येही अनेक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर बघा, ज्या बहिणींना डिसेंबर नोव्हेंबरचे हप्ते आलेले नाही आहे, तर अशा बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. आता अशा बहिणींना या ठिकाणी जर पुन्हा एकदा लाभ सुरू करायचा असेल तर त्यांची पडताळणी केली जात आहे. आता अशा बहिणींना पडताळणीमध्ये त्यांना पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे की नाही, हा सुद्धा प्रश्न बहुतेक बहिणींना पडलेला होता. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे की जानेवारी हप्ता कधी येणार आहे. बहुतेक बहिणी विचारत आहे की सर जानेवारीचे पैसे कधी येणार आहे, सर जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तीही अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असतील तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, आता पुन्हा पडताळणीमध्ये सुद्धा अनेक अडचणी आलेल्या आहेत. तर तुम्हाला पाहायला मिळतं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाखो महिलांचा लाभ हा थांबवलेला आहे. आता या योजनेच्या तब्बल 20 लाख महिलांची KYCमधील चुकांमुळे लाभ हा बंद झालेला आहे. आकडा खूप मोठा आहे. 20 लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे. आता बघा, या महिलांची आता KYC पुन्हा सुरू झालेली आहे. म्हणजेच काय, तर 20 लाख महिलांना या ठिकाणी लाभ बंद केलेला आहे. तर पुन्हा एकदा या बहिणींची चौकशी होत आहे. म्हणजेच पुन्हा एकदा त्यांची KYC सुरू झालेली आहे. आता बघा बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला होता की नाही. जर का तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला असेल तर कमेंट करून सांगा की सर मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले आहेत. आणि जर का तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे. कारण ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते तर अशा बहिणींना पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहे. आणि तब्बल किती रक्कम जमा होणार आहे, तर 4,500 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, 4,500 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच 3 हप्ते एकत्र जमा होणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. त्याचेही 1,500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. तर टोटल 4,500 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे. आणि ज्या बहिणी कमेंट करून सांगतील की सर मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले होते, तर अशा बहिणींना 1,500 रुपये येणार आहे. कारण की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले होते. आता त्यांना 1,500 रुपये येणार आहे आणि हे 1,500 रुपये असणार आहे जानेवारी महिन्याचे. तर काळजी करू नका, सर्वांना समान या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता बघा, यामध्ये राज्यामधील विविध जिल्ह्यामधील महिलांचा समावेश आहे. जळगावमधील 1 लाख महिलांचा लाभ हा बंद झालेला आहे. किती? 1 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 20 लाख महिलांचा KYC न केल्याने लाभ बंद झालेला आहे आणि या महिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर या ठिकाणी आहे. मात्र ही पडताळणी फक्त नावालाच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत लोकसत्ताने वृत्तसुद्धा दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की कोणत्याही या ठिकाणी पडताळणी केली जात नाही आहे. म्हणजेच काय, तर बघा, लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये बंद झालेले आहे. तर त्याचं कसं होणार आहे ते समजून घ्या. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबामधील महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. दरम्यान योजनेमध्ये KYC करणं अनिवार्य केलेलं होतं की प्रत्येक बहिणींना KYC करायचं आहे. आणि मी प्रत्येक दिवशी हेच सांगत होतो की बहिणींनो, 31 तारीख लास्ट तारीख आहे, लवकरात लवकर KYC करून घ्या. 31 तारीख शेवटची तारीख आहे, KYC करून घ्या. हे मी बहुतेक वेळेस या ठिकाणी सांगितलं, पण बहिणींनं ऐकलंच नाही. तर ज्या बहिणींनी ऐकलं नाही त्यांचं नुकसान झालं, त्यांचा लाभ बंद झाला. आणि ज्या बहिणींनी ऐकलं त्यांचा लाभ हा सुरूच आहे, त्यांना पैसे येत आहेत. तर हा मोठा या ठिकाणी फरक झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जी काही मी तुम्हाला माहिती देत असतो ती 100% माहिती खरी असते आणि पुराव्यासहित तुम्हाला माहिती मी देत असतो. तर बहुतेक बहिणींना याचा फायदा झाला आहे आणि ज्या बहिणींनी ऐकलेलं नाही किंवा व्हिडिओ बघितलं नाही तर अशा बहिणींचं नुकसान झालेलं आहे. तर बहिणींनो, वारंवार सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण बहिणींनो, या चॅनलवर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती मिळत असते आणि सर्वात अगोदर लेटेस्ट माहिती तुम्हाला दिली जात असते. तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, तर दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. दरम्यान योजनेमध्ये KYC करणं अनिवार्य केलेलं होतं.
अनेक महिलांनी ई-के-वाय-सीमध्ये चुकीची उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ हा थांबवण्यात आलेला आहे. नोव्हेंबरपासून महिलांना लाभ मिळाला नाही आहे. म्हणजेच नोव्हेंबरपासून बहिणींना लाभच मिळाला नव्हता. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने गंभीर दखल घेतली आहे आणि महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिलेले होते. पण अंगणवाडी सेविका या घरी गेल्याच नाही आहेत. म्हणजेच काय, तुम्ही जर बघितलं तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील आणि तुमची चौकशी करतील असं त्यांनी सांगितलं होतं. आता सर्व अंगणवाडी सेविकांनी हे काम करण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की अंगणवाडी सेविका हे काम करत नाही आहे. त्यामुळे तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या नाही आहेत. किती बहिणींच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या असतील त्यांनी सांगा की सर माझ्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या होत्या. आणि जर का तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या नसतील तर सांगा की सर माझ्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या नाही आहेत. कारण बहिणींनो, अंगणवाडी सेविकासुद्धा म्हणत आहेत की आम्हाला हे काम करायचं नाही आहे. त्यामुळे पडताळणी थांबवलेली आहे. यामुळे हे काम कोण करणार असाच प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. नाहीतर बहुतेक बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहे, 20 लाख बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, तर यांचा लाभ सुरू करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. पण आता ही पडताळणी कोण करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे बहुतेक बहिणींची जी चौकशी आहे ती होणार नाही आहे. तर त्यामुळे त्यांचा लाभ हा बंदच राहणार आहे. आता ही चौकशी करण्यासाठी, ही पडताळणी करण्यासाठी कोण तयार होतं हे बघावं लागणार आहे आणि त्यांच्यामार्फत तुमची पडताळणी केली जाणार आहे. आता बघा, पैसे येण्यास उशीरसुद्धा होऊ शकतो. लक्षात घ्या, ई-के-वाय-सी पडताळणीची प्रोसेस जर झाली नाही तर महिलांना पैसे मिळणार नाही आहे. नोव्हेंबरपासूनच या महिलांचा लाभ बंद झालेला आहे. जर पडताळणीची प्रक्रिया बंद राहिली तर पैसे येण्यात अजून उशीर होऊ शकतो. तर बघा बहिणींनो, जर पडताळणीची प्रोसेस ही झाली नाही तर तुमचे पैसे येणार नाही आहे, उशीर होऊ शकतो. कारण नोव्हेंबरपासून तुम्हाला पैसे द्यायचे तर टोटल 4,500 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे टोटल तुम्हाला 3 हप्ते येणार आहे. किती? 3 हप्ते तुम्हाला जमा होणार आहे. त्यामुळे मोठा फायदा तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. पण जर तुमची चौकशी झाली, पडताळणी केली, पडताळणीमध्ये जर का या ठिकाणी सिद्ध झालं की तुम्ही पात्र आहात तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि जर का तुम्ही पडताळणीमध्ये असं निष्पन्न झालं की तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही किंवा ह्या योजनेचे निकष तुम्ही पूर्ण केलेले नाही आहेत तर तुम्हाला अपात्रच केलं जाईल, तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. म्हणून ज्यावेळेस तुमच्या घरी कोणीही येईल चौकशीला तर त्यावेळेस व्यवस्थितपणे सर्व या ठिकाणी उत्तरं तुम्हाला योग्य द्यायची, खरी ती माहिती सांगायची, तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. ज्या बहिणींचा लाभ बंद झाला अशा सर्व बहिणींना माहिती मी सांगितलेली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की जानेवारी हप्ता. तर बघा बहिणींनो, जानेवारी हप्तासुद्धा तुम्हाला उद्यापासून जमा होणार आहे. म्हणजे ज्या बहिणींचे पैसे या ठिकाणी आलेले होते, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता, तर अशा बहिणींना उद्यापासून पैसे जमा होणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका, उद्यापासून तुमच्या अकाउंटवर सर्व पैसे पाठवले जातील. तर महत्त्वाची माहिती होती. सर्व तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दिली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणीने लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.